नाही, मी 3 वर्षापासून मला भारतीय जनता पार्टीने काम सुरू करायला आलं होतं नाशिक लोकसभेत। मी गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक गावात प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचलो होतो आणि आजचा जो निर्णय झाला हा चुकीचा झालेला आहे। हेमंत गोडसे 10 वर्ष कोणत्याही मतदाराला भेटला नव्हता, लोकांना भेटला नव्हता। त्याच्याबद्दल खूप नाराजी असताना त्याला तिकीट देणं हे चुकीचं झालं मुळामध्ये। मग आता तुमची भूमिका काय राहणार? भूमिका म्हणजे मी देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांना भेटल्यावरच मी निर्णय घेईल। मी आज तरी नाराज आहे, निर्णय चुकीचा झालेला आहे। असा निर्णय जनतेला मान्य नाही, मतदारांना पण मान्य नाही। मी बावनकुळे साहेब आणि देवेंद्र फडणवीस आणि गिरीश भाऊंना भेटल्यावरच निर्णय घेईल। असा निर्णय झाल्यावर नाराजच होणार ना। 3 वर्ष काम केल्यावर, 3 वर्ष तयारी केल्यावर नरेंद्र मोदी साहेबांच्या मी 10 वर्ष जे त्यांनी काम केलं त्याच्या योजनांचे पुस्तकं असतील, माझं मी केलेल्या कामांचं पुस्तक असेल, कॅलेंडर असतील, जनतेपर्यंत जनतेची कामं असतील, अध्यात्माचं काम असेल, त्यासाठी मी इतका फिरलो आणि आज मला खरोखर दुःख वाटतंय, माझ्यावर एक अन्याय झालेला आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।